उद्धव ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार पक्षाचे उपनेते माजी आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज असून अखेर त्यांचं पक्ष बदलाचं ठरलं असून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नाराज होते। विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, त्यानंतर पराभवाचं खापर त्यांनी वरिष्ठांवरच फोडलेलं होतं। त्या संदर्भात त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथा देखील त्यांच्याकडे मांडलेल्या होत्या। त्यावेळी देखील त्या बैठकीत खडाजंगी झाल्याची देखील माहिती समोर आलेली होती आणि तेव्हापासूनच राजन साळवी हे दुसऱ्या पक्षात जाणार हे याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। ते भाजपमध्ये जाणार अशी देखील चर्चा रंगलेली होती। अखेर राजन साळवी यांचं आता ठरलेलं आहे। पौष महिना संपलेला आहे, त्यामुळे ते आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा हा पक्षप्रवेश मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीत होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकणात हा एक धक्का मानला जातोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।